येथे शास्त्रीनगर ह्या दुर्लक्षित भागात आम्ही एका रस्त्याचा काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे. आणि ह्या कामासाठी आमचे जे राजेंद्र भाऊ चितोडकर तसेच दैनिक मर्डरचे संपादक आमचे राजेंद्र भैया गर्दे आणि इथले रहिवाशांनी माझ्याकडे या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी नगरोत्थान ह्या योजनेतून 25 लाख रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, आसिफभाई शाह आणि अनेक मान्यवर आज ह्या माझ्यासोबत उपस्थित आहेत. बडगुजर ते रमेश वाघ शास्त्रीनगर भागामधील रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि ज्यांच्या शुभ हस्ते या कामाचा शुभारंभ होणार आहे असे या शहराचे आमदार फारुख शाह साहेब, मंचावर उपस्थित राजेंद्र चितोडकर, नेरकर सर, पाटकर सर, आमचे अतिप्रेम करणारे आमचे मित्र राजूभाऊ गर्दे, अरुण खाटिक, आसिफ दादा आणि उपस्थित समुदाय. खरं तर यापूर्वी काही महिन्यांपूर्वी आम्ही या भागामध्ये एका कामाच्या शुभारंभ प्रसंगी आलो होतो. काँक्रिटीकरण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेतनं जवळ 40 लाख रुपयाचे 2 कामं होते. तर त्यावेळेस आपल्या सगळ्या लोकांनी आग्रह केला होता की इथे पण अजून 2 रस्ते बाकी ते रस्त्याची कामं करा. आणि त्यावेळेस आमदार साहेबांनी तुम्हाला आश्वासित केलं होतं की टप्प्याटप्प्याने हे कामं होतील आणि आज त्या कामाची इथं फलश्रुती होती. जे बोलले ते करून दाखवलं. तुकारामांचं जे म्हणणं आहे, जैसे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्यामुळे आपण जसं बोलतो तसं चालणाऱ्याला कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे राजूभाऊंनी पण सांगितलं. ते या 3-3.5 वर्षामध्ये मुद्दामून मी 3-3.5 वर्ष का म्हणतोय की आपल्याला माहिती आहे अख्ख्या देशभरामध्ये कोविडमुळे 2 वर्ष ही सगळ्यांची वाया गेली. अनेक प्रसंग घडलेत आणि अगदी हा देश कुंठित अवस्थेमध्ये 2 वर्ष होता आणि त्यानंतर कुंठित अवस्थेतनं बाहेर आल्यानंतर मग कामांना सुरुवात झाली. म्हणजे खरं तर आमदार साहेबांना 5 वर्षापैकी फक्त किती वर्ष मिळाली? 3 वर्ष मिळाली. आणि या 3 वर्षामध्ये या शहरात विविध भागामध्ये, विविध वस्त्यांमध्ये एवढंच नाही तर विविध जाती धर्मांच्या लोकांसाठी आमदार साहेबांनी काम केलं फक्त 3 वर्षामध्ये. अनेकांना 5 वर्ष मिळाली, अनेकांना 10 वर्ष मिळाली. आणि या 10 वर्षात काय केलं हा लेखाजोखा तुमच्यासमोर आपण भविष्यात ठेवला पाहिजे. येत्या 8-9 महिन्यामध्ये ज्यावेळेस पुन्हा आपल्यासमोर आम्ही येऊ त्यावेळेस तुम्ही हा लेखाजोखा ठेवला पाहिजे आणि कम्पेअर केलं पाहिजे, तुलना केली पाहिजे की ज्या माणसाला 3 वर्ष मिळाली त्या माणसानं केलेली कामं आणि ज्यांना 10-10 वर्ष मिळाली त्यांनी केलेली कामं आणि मग ती तुलना करून आपण अवश्य निर्णय घ्या. हे या ठिकाणी मी आपल्याला आव्हान करतो. कामांच्या बाबतीत म्हणजे सर्व शहरामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये कामं करण्याचा हा जो हे चाललेला आहे तो अगदी जोरदारपणे चाललेला आहे. आपण रोज वृत्तपत्रात बातम्या पण बघत असाल की आज इथं उद्घाटन, आज तिथं उद्घाटन, रोज म्हणजे सोमवार, गुरुवार, शनिवार असं सतत आठवड्यातनं 4 दिवस ही उद्घाटनं होत असतात. रस्त्यांची नाही, गटारीची नाही. तर आमदार साहेबांनी एक व्हिजन उभं केलं होतं की या शहरामध्ये रस्ते गटारी तर सगळेच करतात पण या शहराचा बौद्धिक चेहरा विकसित व्हावा यासाठी या शहरामध्ये 4 अभ्यासिका उभ्या करण्यात आलेल्या आहेत. मुलं जिथं अभ्यास करतील आणि चितोडकर साहेबांनी सांगितलं की जय हिंद कॉलनीचं उदाहरण दिलं त्यांनी की भविष्यामध्ये जय हिंद कॉलनीमध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांची भरती आहे ती संपूर्ण शहरात होईल आणि या शहरातले तरुण सगळे रोजगारानिमित्त बाहेर गावाला जातील. पण असं होऊ नये हे विजन आमदार साहेबांना आधीच होतं आणि म्हणून शहरामध्ये 4 अभ्यासिका उभ्या करण्यात आलेल्या आहेत. ज्या अभ्यासिकामध्ये जे तरुण आहेत, तरुण अभ्यास करून विविध परीक्षा देतील आणि नोकरदार होतील, विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकर म्हणून कामं करतील. अशा प्रकारचं विजन आमदार साहेबांचं झालं. MIDCचा मुद्दा आपण उपस्थित केला. आजपर्यंत शहराच्या लगत जवळ असलेली जी MIDC आहे ही MIDC अनेक वर्षापासून भिकारचोट म्हणून पडलेली आहे. उद्योग येत नाहीत. उद्योग का येत नाहीत तर आपल्याकडे पाणी नाही. उद्योग का येत नाहीत
तर ट्रान्सपोर्ट जी फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध नव्हती. आता ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी चांगली उपलब्ध झालेली आहे. शहराच्या चारी बाजूला 4 लेन, नागपूरला जोडणारे, सुरतला जोडणारे, मुंबईला जोडणारे, इंदोरला जोडणारे 4 लेन तयार झालेत. राहिला प्रश्न पाण्याचा. आमदार साहेबांनी तात्काळ याच्याबद्दलचं एक चिंतन केलं की MIDCला आपण पाणी कुठून आणू शकतो. जे आहे ते पाणी पुरत नाही, म्हणून जवळजवळ जो हरण्यामाळ तलाव आहे, या हरण्यामाळ तलावातनं पाणी आणण्याची 37 कोटी रुपयाची योजना आज मंजूर आहे. या आठवड्यात कदाचित त्याचं टेंडर निघेल, ते पण कामाला लागेल. म्हणजे आपण जो मुद्दे उपस्थित केलेत रोजगाराचे, ते रोजगाराचे मुद्दे देखील भविष्यात या त्या मुद्द्यांचं निराकरण करण्याचं आमदार साहेबांचा मनोदय आहे. आणि त्या 100% मी जसं म्हणलो की तुम्ही एकदा फक्त सांगितलं की आम्हाला एक काम पाहिजे, ते काम करून दिलं. तसं आमदार साहेबांनी विचार केला हे करायचं तर 100% ते करणारच. आणि भविष्यात रोजगाराचा देखील मुद्दा या शहरातला, त्या मुद्द्याचं निराकरण केलं जाणार आहे, एवढं या ठिकाणी बोलतो. आणि आपण जे दर्ग्याचं काम सांगितलेलं आहे 50 काय 100 फुटाचं, ते बघितलंय आमदार साहेबांनी एकदा बघितलंय मागच्या वेळेस. ठीक आहे, पण ते रस्त्याचं काम येत्या काही दिवसामध्ये, म्हणजे आमदार साहेबांच्या स्थानिक विकास निधीमधनं साधारणतः एक 5-10 लाख रुपयाचा खर्च येईल. तो लगेच आपण पत्र देऊया आणि ते काम येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये सुरू होईल अशी साहेबांकडे मी आपल्याला आश्वासित करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नगरवासी सरीकड जाऊन आले, पण कुठल्या आमदारांनी काही केलं नाही. पण हे असे एक जागृत आमदार आहे, त्यांना फक्त सांगितलं का असा प्रश्न आहे. त्यांनी आमच्या भागामध्ये शास्त्रीनगर मागे प्रत्येक ठिकाणी काँक्रीट रस्ते केलेले आहे. आणि माझ्या ह्या रस्त्याला बी 25 लाख रुपये मंजूर केलेले. साहेबांनी हेच नाही तर पूर्ण धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलवून टाकलेला आहे. मित्रांनो, माझी एकच इच्छा आहे का बा जो काम चांगलं करतो तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. नाही ते कसं आहे, काम करणाऱ्या माणसाला धुळे शहर माहिती आहे का, धुळे शहर काही काम दुर्लक्ष करतात. पण आमदार साहेबांनी मुस्लिम एरिया भागात बी सर्वात जास्त कामं केलेले. तुम्ही आज जर मुस्लिम एरियात जर गेला तर प्रत्येक ठिकाणी काँक्रीटीकरण केले. त्या दलित वस्तीमध्ये बी केलेले, धुळे शहरामध्ये कॉलनी एरियामध्ये केलेले. त्यांनी पहिले प्राधान्य फक्त शहरी भागात दिलेले आपल्या हिंदू भागांमध्ये. त्यामुळे फारुख शाह साहेबांनी जे जे आम्हाला रस्ते केले, साहेब आम्ही तर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही आमदार आम्ही तर छाती ठोकपणे तुमच्या पाठीशी उभे राहून तुमच्याबरोबर मतदारसाठी फिरू. आम्हाला जो काम करेल त्याच्या पाठीशी उभं राहणार आम्ही माणसं आहे. त्यामुळे आज साहेबांनी आमच्या 25 लाख रुपये मंजूर केले. तर आम्ही शास्त्रीनगर वासियांतर्फे साहेबांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. अजून कामाला जे दर्ग्यावर आमच्या इथंच दर्गा आहे, त्या दर्ग्यावर आम्ही भरपूर सेवा करतो. दर गुरुवारी आम्ही तिथे पूजापाठ करायला जातो दर्ग्यावर. कमीत कमी जेव्हा उरूस असतो तर 10 ते 20 हजार लोक असतात. पण काही नाही, थोडंसं अंतरावर आहे साहेब. जर आपण जर पाहिलं तर काही नाही, जास्त रस्त्याचं इथून तर इथपर्यंत रस्त्याचं आहे, बाकी खड्डे असल्यामुळे. तर ते काम जर करून दिलं तर साहेब बरं होऊन जाईल आम्हाला. काय माणसं म्हणतात थोडंसं दिलं का पूर्ण पकडलं जातं, पण तसं आमचं नाही आहे. पण काम व्हायला पाहिजे. फक्त एवढंच बोलून 2 शब्द संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्याला सोडून त्यांनी आपल्या नुसतं फक्त चॉकलेट दाखवली, अशांच्या पाठीमागे निश्चितच आम्ही राहणार नाही, हे तुम्हाला मी आश्वासित करतो. आणि आमदार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है.